दिवा नजीकच्या आगासन गावातील सर्वांच्याच परिचयातील प्रेमळ मनमिळावू आणि सदैव हसतमुख व्यक्तिमत्व असलेल्या रेवती नारायण मुंडे यांचे शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी देवशयाने आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी अल्पशा आजाराने वयाच्या 55व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रेवती मुंडे या त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सगळ्यांचेच आपुलकीने वागण्याच्या गुणामुळे परिसरात सगळ्यांच्या आदराचे स्थान मिळवून होत्या. सुखदुःखात प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आणि नेहमीच चेहऱ्यावर हास्य ठेवणाऱ्या त्यांच्या या निधनाने ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. शनिवारी उशिरा आगासन येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पती श्री नारायण चाहू मुंडे, पुत्र रुपेश मुंडे, जयदीप मुंडे, कन्या जागृती अशोक पाटील, नातवंडे आणि आप्त परिवार आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार दशक्रिया आणि 10वा विधी सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आगासनखाडी गणेश घाट येथे संपन्न होणार आहे. तसेच 13वा विधी गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी मुक्काम आगासन शंकर मंदिराजवळ पोस्ट दिवा, तालुका जिल्हा ठाणे येथील राहत्या घरी संपन्न होणार आहे.